सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. स्वच्छता अभियानाबाबत नागरिकांना आवाहन. जागर फाउंडेशनचा जनजागृती उपक्रम. परिसर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने जागर फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम सुरू असून प्रत्येकाने आपल्या घरासह सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी बोलताना अभियानाच्या प्रतिनिधींनी सांगितले की स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. गाव, शहर, शाळा, सार्वजनिक कार्यालये तसेच रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. परिसरात कचरा टाकू नये, ओला व सुका कचरा वेगळा करावा. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी झाडाचे संगोपन करावे असे आवाहन करण्यात आले. स्वच्छ परिसरामुळे विविध संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळून आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी योगदान द्यावे असेही यावेळी नमूद करण्यात आले. जागर फाउंडेशनच्या या उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे. आगामी काळात स्वच्छता अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. नमस्कार. जत शहराचे युवा नेते, आमचे सहकारी मित्र, जागर फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक माननीय परशुभैया मोरे यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सातत्यानं जत शहरामध्ये सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. 1 मे 2026 पासून सलग 50 दिवस स्वच्छतेची मोहीम जागर फाउंडेशननं हातामध्ये घेतलेली आहे. रोज शहरामधील प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक नगरामध्ये जाऊन गटार स्वच्छ करणं, रस्ते स्वच्छ करणं असे काम सुरू आहे. 19 जून 2026 ला 50 दिवस या कामाला पूर्ण होत आहेत. 50वा दिवस आहे आणि म्हणून आपल्या सर्वांची आराध्य देवी श्री यल्लामा देवीच्या परिसरामध्ये या जागर फाउंडेशनच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचं आयोजन केलंय. या कार्यक्रमासाठी जत शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. अत्यंत हा ग्रुप चांगल्या पद्धतीनं शहरामध्ये काम करतोय. प्रत्येक अडीअडचणीच्या प्रसंगामध्ये यांची चांगली भूमिका असते आणि म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि जागर फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांचं खूप चांगलं काम सुरू आहे. पुढेही चांगल्या पद्धतीचं काम करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माननीय परशुराम मोरे जे आपल्या जतचे नगरसेवक आहेत, ते जागर फाउंडेशनचे संस्थापक आहेत आणि त्यांनी 1 मे पासून ते त्यांचे टीम, त्याच्यामध्ये नगरसेवक साळे असतील, नगरसेवक कैकाडे असतील, या सर्वांना घेऊन जत मध्ये ज्या ज्या ठिकाणी गटारी तुंबलेले आहेत, अस्वच्छता आहे, ते स्वच्छ करणं आणि एक नवा पायंडा त्यांनी पाडलेला आहे. एनजीओ असून सुद्धा स्वतःच्या लोकांना एकत्र करून जतचं सौंदर्य वाढवण्याचं काम ते करतायत. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांचा सर्व लोकांनी, एनजीओंनी मनापासून त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आम्ही सुद्धा सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सर्व नगरपालिकेतील लोक, कर्मचारी या त्यांच्या कामात सहकार्य करत आलेलो आहोत. यामुळं निश्चितपणे नगरपालिकेचा थोडासा तरी भार कमी होताना दिसतो. मला असं वैयक्तिक सांगायचं आहे, अशा सर्वांनी मिळून जर जत सुंदर स्वच्छ करायचं ठरवलं तर त्यांच्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि या कामाचे 19 जूनला पूर्ण 50 दिवस होतात. या 50 दिवस पूर्ण होत आहेत म्हणून एक कार्यक्रम आपण, त्यांचा कौतुकाचा कार्यक्रम आपण यल्लम्मा देवीच्या परिसरात अरेंजमेंट करत आहोत. त्या दिवशी सकाळी
सर्व नगरसेवक, सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व सामाजिक कार्यकर्ते, आपल्या जतमधील जागरूक नागरिक उपस्थित राहावे आणि या त्यांच्या जे काही कार्यक्रम त्यांनी 50 दिवस अथक केलेला आहे त्याचं कौतुक करावं अशी मी तुम्हाला सर्वांना जाहीर विनंती करतो. धन्यवाद. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.